नमस्कार मित्रांनो, तुझ्या सोबतीने या मालिकेच्या 21 जानेवारीच्या भागामध्ये मल्हारची मावशी आता त्याला समजावून सांगत असते. "अरे मल्हार, असं निर्वाणीचं बोलून कसं चालेल बाळा? ते एक पर्व होता रे तुझ्या आयुष्यामधलं. ते संपव आता सगळा विषय तो प्लीज. आणि तू नव्याने आयुष्याला सुरुवात कर अरे मल्हार. आणि ते काही नाही." असं म्हणून ती आता गुरुजींना सुद्धा समजावून सांगू लागते. म्हणते, "गुरुजी, तो काही सुद्धा म्हणू देत, पण तुम्ही तुमचे प्रयत्न सुरू ठेवा गुरुजी." असं ती बोलत असताना आता मल्हार गुरुजींना म्हणतो, "गुरुजी, मी माझं म्हणणं स्पष्टपणाने सांगितलेलं आहे. आता मला यापुढे काहीही एक बोलायचं नाहीये." असं तो सर्व काही सांगून तिथून चाललेला असतो. तर तेव्हा आता मावशी परत त्याला थांबवते आणि म्हणते, "मल्हार, ऐक ना माझं, प्लीज ऐक. अरे, योग्य जोडीदार मिळाल्याशिवाय ना आयुष्याला पूर्णत्व लाभत नाही हे मला चांगलं माहिती आहे. पण गुरुजी आहेत ना रे." असं म्हणून ती परत गुरुजींच्या समोर जाते आणि म्हणते, "गुरुजी, तुम्ही आहात ना, तुम्ही करा ना काहीतरी प्रयत्न. आपण सर्वजण मिळून काहीतरी प्रयत्न करूयात. माझ्या मल्हारसाठी तुम्ही चांगली मुलगी शोधा ना." असं ती सर्व काही गुरुजींना विनवण्या करत असते. तर तेव्हा आता मल्हारला थोडासा राग येऊ लागतो आणि तो ताईकडे बघतो. तर तेव्हा ताई त्याला सांगते, "तू थोडंसं शांत हो." असं ती इशाऱ्याने म्हटल्यानंतर मल्हार थोडासा शांत होतो. तर त्यानंतर मावशी आता परत मल्हारकडे येते आणि त्याला म्हणू लागते, "मल्हार, ऐक ना माझं. बघ गुरुजी काहीतरी करतील. मी तुला मागं सुद्धा एकदा समजावून सांगितलेलं होतं आणि आता परत एकदा सांगते, संजनाचा विषय आता तू बंद कर." असं ती म्हणत असताना आत्ता मल्हार खूप रागाला येतो आणि म्हणतो, "मावशी प्लीज, अगं मी तुला किती वेळेला सांगितलेलं आहे. प्लीज हा विषय माझ्यासमोर तू काढत जाऊ नकोस. मी किती वेळेला सांगितलेलं आहे तुला. आणि मी आता सगळ्यांना शेवटचं सांगतो, की मला आता लग्न करायचं नाहीये." असं आता हे यांचं सगळं काही इकडं चालू असतं आणि इकडे आता नुपूरची सासू सुद्धा म्हणजे ती सासू म्हणजे तिला जी आई म्हणत असते, ती आता हिला समजावून सांगत असते. "पण तू अगं मला म्हणाली होतीस ना, की तुझा नव्या नात्याला विरोध नाहीये म्हणून. मग आत्ता का नाही म्हणतेस?" "अगं आयुष्यामध्ये एक सोबती हवा असतो नुपूर." तर तेव्हा नुपूर तिला म्हणते, "पण तुम्ही माझ्यासोबत आहात ना आई? आहात ना तुम्ही माझ्यासोबत?" तर तेव्हा आई म्हणते, "पण बाळा मी आज आहे, उद्या नाहीये." तर नुपूर म्हणते, "पण आज तर आहात ना आई? आणि आई मी वेदांत सोबत अख्खं आयुष्य काढायचा विचार केलेला होता. पण कुठं आहे तो आई? त्यामुळे ना आज कोण आहे आणि उद्या कोण नाही हा प्रश्नच गौण आहे माझ्यासाठी. आज तुम्ही आहात ना माझ्याबरोबर, मग मला बाकी दुसऱ्या कोणाचीही गरज नाहीये." तर तेव्हा आई म्हणते, "असं नसतं गं बाळा." असं म्हणून ती परत समजवायचा प्रयत्न करत असते. तर नुपूर म्हणते, "नाही आई, तसंच असतं. आणि आई प्लीज तुम्ही मला दुसरी कुठलीही गोष्ट सांगा. मी ती आनंदाने करेन. पण ही गोष्ट मला सांगू नका." आणि एकतर ना मला कधीच वाटलं नव्हतं, की मी कोणाच्यातरी प्रेमात पडेन. पण मग मला वेदांत भेटला आणि मी त्याच्या प्रेमामध्ये पडले. इव्हन त्याने मला माझ्या प्रेमात पाडलं आणि आता मी ना त्याच्या प्रेमाच्या शिदोरीवरती जिवंत राहीन. आणि आई प्लीज प्रेम, लग्न हा सगळा काही विषय माझ्यासाठी संपलेला आहे. तर इकडे आता मावशी अजून सुद्धा मल्हारला समजावून सांगत असते. हाच विषय त्याच्याशी बोलत असते. त्याला म्हणत असते, "सगळा काही विषय संपला म्हणण्याने मल्हार काही विषय संपत नसतो." तर तेव्हा मल्हार आता जरा अजून रागाला येतो आणि म्हणतो, "मावशी मी तुझ्यासमोर हात जोडतो. पण प्लीज हा विषय माझ्यासमोर नको काढूस अगं. ॲट या विषयापुरते तरी ना तुला कोणी मल्हार नावाचा भाचा आहे हे तू विसरून जा. प्लीज, प्लीज." असं तो बोलत असताना आता सगळ्यांनाच धक्का बसतो आणि त्यानंतर मल्हार आता गुरुजींचा आशीर्वाद घेतो आणि गुरुजी सुद्धा त्याला आशीर्वाद देतात. तर मल्हार गुरुजींना म्हणतो, "गुरुजी मला माफ करा." असं सांगून तो आता तिथून निघूनच जातो. तर तेव्हा ताई त्याला थांबवायचं नाटक करत असते, पण मल्हार तिथून निघून जातो आणि त्यानंतर ताई आता मावशीकडे जाते आणि तिला म्हणते, "अगं काकू, काकू रडू नकोस प्लीज." तर तेव्हा मावशी म्हणते, "परत माझ्यावरती रागावला तो. मी म्हणाले होते ना तुला, की लग्नाचा विषय काढल्यानंतर तो चिडतो, रागावतो आणि तेच झालं. म्हणजे ही जी काही सगळी ठिणगी असते, ती या ताईनेच लावलेली असते. पण ती आता सगळं काही इथे नाटक करत असते आणि ती आता म्हणते, "नाही, नाही ठीक आहे, मी बोलते त्याच्याशी या विषयावर. पण तू ना प्लीज रडू नकोस." असं म्हणून तिचे डोळेसुद्धा आता पुसू लागते ती आणि त्यानंतर गुरुजींच्या समोर जाते आणि गुरुजींना म्हणते, "गुरुजी मल्हारची मनस्थिती अजून व्यवस्थित नाहीये आणि तो आज जे काही वागला ना, त्याच्याबद्दल मी तुमची माफी मागते." तर तेव्हा गुरुजी म्हणतात, "अहो तसं काहीच नाहीये. काळजी नसावी." तर तेव्हा ताई त्या आता काकूला म्हणते, "काकू गोळी घेतलीस का बीपीची? विसरलीस ना तू? थांब मी आणते पटकन." असं म्हणून चाललेली असते. तर तेव्हा ती मावशी तिला थांबवते आणि म्हणते, "नको ऐक ना, थांब ना जरा. तू माझी नको काळजी करूस. मी बीपीची गोळी घेईन. तू ना त्याच्याकडे बघ." तर तेव्हा या ताईला तर तेच पाहिजे असतं आणि ती म्हणते, "हो का? नक्की?" आणि जियाला म्हणते, "जिया तू आईकडे लक्ष दे." असं सांगून ती आता तिकडे मल्हारकडे जाऊ लागते आणि तेव्हा तिचे आई-वडील सुद्धा उठतात आणि तिच्या मागे-मागे जातात. तर तेव्हा तिथे कोणीच नसतं. फक्त ती मावशी आणि गुरुजी असतात. तर तेव्हा गुरुजी म्हणतात,
म्हणजे ते मल्हारची पत्रिका बघत असतात आणि त्या पत्रिकेमध्ये बघूनच ते म्हणतात. मल्हारने कितीही नाही नाही म्हटलं ना तरी सुद्धा त्याच्या पत्रिकेमध्ये लग्नाचा योग लवकरच आहे. आणि ते ऐकल्यानंतर मल्हारची मावशी तर खूप खुश होते आणि ती देवासमोर हातच जोडते आणि त्यानंतर तिच्या बहिणीच्या फोटोकडे सुद्धा बघू लागते. तर आता इकडे मित्रांनो मल्हार तर एकटा बाजूला आलेला असतो आणि त्याला आता ते सगळे क्षण परत आठवत असतात. त्याच्या लग्नामध्ये त्याच्या ताईने येऊन सांगितलेलं असतं त्याला, की संजना तुला सोडून कायमची निघून गेलेली आहे. तर तेव्हा मल्हार म्हणालेला असतो, "अगं ताई तू हे काय सांगतेस? हे बघ मला आत्ताच व्हॉइस नोट आलेली आहे संजनाची." आणि तेव्हा तो व्हॉइस नोट प्ले करतो, तर तिकडून संजना बोलत असते, "मल्हार मला तुझ्यापेक्षा बेटर ऑप्शन मिळालेला आहे. मला तुझ्याशी लग्न नाही करायचं." आणि ते सगळं काही आठवल्यानंतर आता मित्रांनो मल्हार आपला हात जोरजोराने तिथे खांबावरती आपटू लागतो आणि तेव्हा त्याच्या हातातून रक्त येऊ लागतं. आणि इतक्यातच मागे ताई तिथे येऊन ती उभारलेली असते आणि तिचे वडील सुद्धा तिथं असतात आणि ती मनातल्या मनात म्हणत असते, "सो सॉरी मल्हार, तुझा हा घाव भरला तर नाहीये ना? हेच तर बघायचं होतं मला." तर तेव्हा त्या ताईचे वडील म्हणतात, "वर्ष होऊन गेलं तरी सुद्धा याची जखम अजून ओलीच आहे." तर ती ताई म्हणते, "संजनाचं नाव घेतल्यानंतर ह्याला असाच राग येऊन हा धुसमुसलाच पाहिजे. मगच ना ते लग्न, प्रेम वगैरे या विषयाचा विचारच करणार नाही तो आणि तरच त्याचं लग्न होणार नाही. आणि माझ्याशिवाय त्याच्यासाठी ना दुसरं कोणी सुद्धा महत्त्वाचं उरणार नाही. मग पर्यायाने तुमचा, माझा या कंपनीवरचा हिसकावून घेतलेला हक्क आपल्याला परत मिळेल. खानविलकरांचं नाव जाऊन कंपनीवरचं माझं नाव तिथं लागेल." असं ती सर्व काही बोलते आणि तिच्या वडिलांना म्हणते, "आता तुम्ही जा. मी बघते काय आहे ते." असं तिने सांगितल्यानंतर तिचे वडील तिथून निघून जातात. तर आता इकडे नुपूर वेदांतच्या आठवणीची जी काही बॅग असते म्हणजे त्याच्या सगळ्या काही वस्तू असतात, ग्रीटिंग्स वगैरे असतात. ती बॅग आता ती घेऊन बसते आणि त्याच्यामधले ग्रीटिंग्स वगैरे काढून ते ग्रीटिंग्स वगैरे त्याचे पत्र वगैरे वाचत असते आणि ते वाचत असताना तिला खूप छान वाटत असतं आणि त्या सगळ्या आठवणी तिच्या ताज्या होत असतात आणि त्यानंतर ती वेदांताचा शर्ट सुद्धा आपल्या हातामध्ये घेते आणि आपल्या गालाला वगैरे लावून वेदांत असल्याचा फील करत असते आणि त्यानंतर त्याचा परफ्यूम सुद्धा घेते आणि त्या परफ्यूमचा वास घेऊन म्हणते, "वेदांत, अरे आपल्याला काय-काय करायचं होतं? कुठे-कुठे फिरायला जायचं होतं आपल्याला आणि आपल्या संसाराची किती स्वप्न रंगवलेली होती आपण. पण रंगाचा बेरंग कधी झाला कळालंच नाही. आणि मी तुला विचारलं होतं वेदांत, तू माझ्या कायम सोबत असशील ना? आणि तेव्हा तू मला हो म्हणालेला होतास. पण खोटं बोललास माझ्याशी." असं म्हणून ती आता रडू लागते मित्रांनो. आणि त्यानंतर म्हणते, "मला एकटीला सोडून निघून गेलास ना तू वेदांत? अरे वेदांत, तुझ्याबरोबर आपण रंगवलेली स्वप्न सुद्धा निघून गेली. कायमची निघून गेली." आणि असंही आता इकडं सगळं काही बोलत असते. म्हणजे दुःखात असते आणि वेदांचे सगळे काही आठवणी असते ते काढत असते. तर इकडे परत त्यांनी इकडचा सीन दाखवलेला आहे. आता ही ताई नाटक करत जोराने पळत येते मल्हारकडे आणि त्याचा हात आपल्या हातात घेऊन म्हणते, "अरे मल्हार, मल्हार, अरे हे काय केलंस तू? अरे किती लागले तुला हे? खूप रक्त येतंय. तू बस आधी इथे. ये बस बरं." असं म्हणून त्याला खाली बसवते आणि त्याला म्हणते, "तू इथेच थांब, तू इथेच थांब." असं म्हणून ती जाते आणि फर्स्ट एड किट घेऊन येते आणि त्याला म्हणते, "अरे तू का त्रास करून घेतोस एवढा? अरे नाही करायचं ना तुला लग्न, मग नको करूस. पण स्वतःला असा त्रास नको करून घेऊस. अरे तुला स्वतःला कंट्रोल करता यावं म्हणून मी तुला हे सगळं काही आधी सांगितलेलं होतं आणि तरी चिडलास ना तू?" पण तिने हे सगळं काही का केलेलं असतं? कारण तिला ते सगळं काही पाहिजे असतं आणि मल्हारने असाच सगळं स्वतःला त्रास करून घ्यावा. पण आता तर इथं ही नाटक करत सगळं काही बोलत आहे मित्रांनो आणि आता ती म्हणते मल्हारला, "तू शांत हो मल्हार, तू शांत हो." तर तेव्हा मल्हार आता रागारागाने उठून उभा राहतो आणि म्हणतो, "कसं शांत होऊ तायडे, कसं शांत होऊ? लग्नाचा विषय जरी निघाला ना, तरी सुद्धा तळपायाची आग माझ्या मस्तकात जाते. रेवती मावशीला काय एवढी हौस आहे माझं लग्न लावण्याची काय तेच मला कळत नाही. आणि तिच्या बाबतीत काय झालं हे सगळं आपल्याला माहितीच आहे ना. जियाचे बाबा निघूनच गेलेत ना तिच्या आयुष्यामधून. लग्न करून सुद्धा कुठं सुख आहे तिच्या आयुष्यामध्ये?" तर तेव्हा ती ताई म्हणते, "अरे मल्हार शांत हो. ते आपले काका आहेत." तर मल्हार म्हणतो, "आय नो, पण ते गेलेत ना सोडून. तायडे मला एक उदाहरण दाखव. कोण सुखी झालेलं आहे लग्न करून? आहे का तुझ्याकडे एक तरी उदाहरण?" आणि मला सगळ्यात जास्त राग कुठल्या गोष्टीचा आहे माहिती का? की मावशीला वाटते की मी त्या मुलीमुळे मी स्वतःला त्रास करून घेतोय. तिच्यामुळे मी लग्न करत नाहीये. पण तिला हे का कळत नाहीये की जे काही झालं ते योग्यच झालं. योग्य वेळी माझे डोळे उघडले. मी पुढच्या सगळ्या कचाट्यातून वाचलो. पण नाही, मावशी मला एकट्याने राहूच देणार नाही. असं म्हणून तो परत स्वतःला त्रास करून घेत असतो. तर तेव्हा ताई त्याला म्हणते, "अरे असं नाहीये. तू असा विचार नको करूस. तू इकडे ये बरं, इकडे ये." असं म्हणून त्याला परत बसायला सांगते आणि त्याला म्हणते, "तू शांत हो, मी बोलते रेवती काकूशी." तर तेव्हा आता कुठे मल्हार थोडासा शांत होतो.
तर इकडे आता नुपूर आपले म्हणजे रडत असते ती आणि ते डोळे वगैरे आपले पुसते आणि स्वतःला सावरत म्हणते, "तू मला म्हणायचंस ना, की मी सगळं काही सांभाळू शकते आणि वेदांत मी आता ठरवलेलं आहे, की माझ्या डोळ्यामधलं पाणी मी कोणाला सुद्धा न दाखवता पूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेणार आहे. क्लाउड किचन चालवता लोकांची पोटं सुद्धा भरणार आहे आणि वेदांत काहीही झालं ना, तरी सुद्धा मी यामध्ये खंड नाही पडू देणार. आय प्रॉमिस यू वेदांत." असं ती सर्व काही बोलत असते आणि आता इकडे मल्हार म्हणतो, "तायडे मला खरं-खरं सांग, तू अजूनही लग्न केलेलं नाहीस आणि तुला जे हे काही दुःख होतं, तुला असंच खरं वाटतं का, की त्यामुळे तू हॅपी हॅपी नाहीयेस? सांग ना मला तू आणि रेवती मावशीपेक्षा तर जास्तच आनंदात आहेस ना तू?" तर तेव्हा ताई म्हणते, "पण अरे असंच असतं. एकदा लग्नाचं वय झालं ना, की मग सारे मागं लागतात लग्न कर म्हणून. आणि तुला माहिती आहे का, काका-काकू गेल्यानंतर असेच सगळे माझ्या मागे लागले होते. एका वर्षाच्या आत लग्न कर, नाहीतर पुढे 3 वर्ष लग्न करता नाही येणार." मग मी म्हटलं, "ठीक आहे, नाही करता येणार तर नाही करता येणार आणि मी तिथे लग्न करून गेल्यानंतर इथे तुझ्याकडं कोण लक्ष देणार, याची काळजी मला लागून राहिली असती. सांग मला कोण लक्ष देणार होतं तुझ्याकडं आणि तुझी अवस्था काय होती तेव्हा? तुला माहिती तरी आहे का? आणि काका गेल्यानंतर ना, तू असाच एकटाच बसायचास कुठेतरी, तासंतास बसायचास आणि तुझी नजर शून्यात असायची आणि अशा अवस्थेत माझ्या भावाला सोडून मी लग्न करून निघून जाऊ आणि मी तेव्हाच ठरवलेलं होतं, की माझा भाऊ जेव्हापर्यंत या दुःखातून बाहेर पडत नाही, तोपर्यंत मी कुठेही नाही जाणार. आणि तुला सांगू का, संजना मला भेटली पाहिजे आणि संजनाचं नाव घेतल्या-घेतल्या मल्हार आपले डोळे घट्ट बंद करतो आणि तेव्हा ताई पुढे म्हणते, "मी ना खूनच करीन तिचा." तर तेव्हा मल्हार तिला म्हणतो, "ताई प्लीज, प्लीज ताई हा विषय नको काढूस." तर तेव्हा ताई म्हणते, "काय प्लीज, काय प्लीज? तुला किती त्रास झालेला आहे? मी बघितलेला आहे त्रास तो माझ्या डोळ्यांनी बघितलेला आहे आणि खूप स्वप्न बघितलेली होती मी सुद्धा आणि म्हटलं तर चांगली चांगली मुलगी आता मिळालेली आहे तुला. आता तू छानपैकी संसार करशील, सगळ्या गोष्टी तिच्यासोबत शेअर करशील. आयुष्यभरासाठी एक चांगला पार्टनर तुला मिळालेला आहे. पण सगळी काही स्वप्न माझी अपूर्ण राहिली. दगा दिला रे त्या संजनाने. नालायक निघाली ती संजना आणि त्यामध्ये तू हे सगळं काही हे असं काहीतरी करून बसतोस आणि नाही वाटणार का मला काळजी? कसं सोडून जाऊ मी तुला? आणि तू जर हे परत असं केलंस ना, तर मी आयुष्यभर परत तुझ्याशी बोलणार नाही." आणि असं ती आता रागारागाने बोलत असते, म्हणजे नाटक करतच ती बोलत असते. तर तेव्हा मल्हार आता हसू लागतो. तर तेव्हा ताई म्हणते, "हसू नकोस तू. मी खरंच नाही बोलणार तुझ्याशी आयुष्यभर असं जर तू परत केलंस तर." आणि त्याला विचारते, "दुखत नाही ना आता?" तर तेव्हा मल्हार म्हणतो, "नाही, नाही. आता नाही दुखत." तर तेव्हा ताई परत त्याचा हात बघू लागते आणि त्याला म्हणते, "बरं ठीक आहे. तू जा आणि झोप लवकर. उद्या सकाळी क्लायंटसोबत मीटिंग आहे ना आपली, झोप पूर्ण झाली पाहिजे." असं त्याला सर्व काही आता गुंडाळते आणि त्याला तिथून पाठवून देते. तर तेव्हा मल्हारसुद्धा तिथून निघून जातो. तर त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी नुपूर आता स्वयंपाक करत असते, तर तेव्हा तिची आई तिथे मागे येते आणि समोर तिचा डबा धरते आणि तिने असे छानपैकी त्या डब्याला पिशवी शिवलेली असते आणि ती आता विचारते नुपूरला, "कसं वाटतंय सांग बरं?" तर तेव्हा नुपूरसुद्धा ती पिशवी बघते आणि म्हणते, "वाह! वाह! छान झालेलं आहे आणि तुमच्या साडीचं बनवलत का?" असं तिने विचारल्यानंतर आई म्हणते, "हो, हो." अगं मध्ये-मध्ये ना विरली होती. म्हटलं बघू जमतंय का? तर तेव्हा नुपूर म्हणते, "हो, मस्त, मस्त जमलेलं आहे. खूप छान झालेली आहे पिशवी." आणि मला तर आता असं वाटते ना, की या कव्हरमुळे ना आपल्याला 10 डबे जास्त मिळतील. तर तेव्हा आई तर हसूच लागते आणि म्हणते, "काहीतरीच काय?" तर तेव्हा नुपूर म्हणते, "अहो, खरंच सांगते. हे असं काही असतं ना, त्याच्यामुळे प्रेझेंटेशन मस्त होतं आणि तुम्ही ना माझ्यासाठी अगदी योग्य पार्टनर आहात आई. आता ना अजिबात कसलंच टेन्शन घेऊ नका. थँक सो मच." असं म्हणून तिला ती मिठीच मारते. तर आता इकडं ही रिया असते, म्हणजे नुपूरच्या भावाची जी बायको असते, ती इकडे बाहेर आलेली असते आणि ती म्हणत असते, "कुठं राहिला हा चावरे?" असं म्हणून त्याला ती फोन लावत असते. तर मागून आता हा चावरे असतो तो येतो आणि तो स्कूटर वगैरे घेऊन येतो आणि ते स्कूटरमध्ये मधून उतरून छानपैकी अशी एंट्री वगैरे मारतो आणि त्याच्या खिशामध्ये गुलाबाचं फूल वगैरे असतं आणि त्यानंतर तो हळूच रियाजवळ येतो आणि तिला म्हणतो, "हॅलो सिस्टर इन लॉ." तर तेव्हा रिया मागे वळून बघते आणि कोण आहे असं म्हणत असते ती. तर तेव्हा हा चावरे वगैरे हसत तिच्याकडे बघत असतो. तर तेव्हा तो तिच्याकडे बघून हसत असताना मीरा म्हणते, "चावरे वकील?" तर तेव्हा तो म्हणतो, "चावरे वकील नाही हो, चावरे, चित्तरंजन चावरे ॲडव्होकेट." असं तो बोलत असताना मीरा म्हणते, "ठीक आहे, ठीक आहे. कळलं, कळलं. चला, चला लवकर. अहो टाईमपास करू नका हो, चला लवकर." तर तेव्हा चावरे म्हणतो, "अहो घाई कशासाठी करताय? अहो मी माझ्या होणाऱ्या बायकोला भेटायला आलेलो आहे ना. मग तिला असं इम्प्रेस नको का करायला? टिपटॉप नको करायला?" तर तेव्हा मीरा म्हणते, "अहो होणाऱ्या बायकोला इम्प्रेस करता-करता ती दुसऱ्या कोणाची तर बायको नको व्हायला." तर तेव्हा चावरे हसूच लागतो आणि त्यानंतर म्हणतो, "म्हणजे काय?" तर मीरा त्याला म्हणते, "अहो तुम्ही तिच्यावरती टप्पे टाकताय ना,
मग तिच्यावरती टप्पे टाकता टाकता तिच्यावरती प्रेशर सुद्धा नको का करायला? त्या नुपूरला तर तुमची बायको बनवाच, पण त्या म्हातारीला सुद्धा तुमची काहीतरी बनवा. चला हो लवकर, टाईमपास नका करू. म्हणजे मित्रांनो, मीराने त्या चावरीला जे काही असतं, ते नुपूर बरोबर लग्न करायसाठी घेऊन आलेली असते ती. आणि आता ती त्याला आतमध्ये घेऊन जात असते. तर इकडे आतमध्ये नुपूर तिच्या आईला म्हणत असते, "पण हे सगळं काही पिशवीचं वगैरे चांगलं सुचलंय हं तुम्हाला आणि विरलेल्या साड्या फेकण्यापेक्षा त्याचा चांगला उपयोग केला तुम्ही." तर तेव्हा ती पिशवी ती आई परत हातामध्ये घेते आणि म्हणते, "अगं बघू जरा इकडे. हे बघ किती लक्ष देऊन केलं होतं मी, तरी सुद्धा काठ वर खाली झालेला आहे. थांब मी आत्ता उसवते आणि लगेच तुला व्यवस्थित करून देते." तर तेव्हा नुपूर तिला थांबवते आणि म्हणते, "अहो आई काही गरज नाहीये." तर तेव्हा आई म्हणते, "पण अगं कसं दिसतंय ते?" तर नुपूर म्हणते, "कसं दिसतंय काय नाही, खूप किती छान दिसतंय ते नॅचरल दिसतंय अगदी. अहो तुम्ही याचं सगळं सोडा, तुम्ही निसर्गाच्या रेषा बघा ना, एकही रेष ना पट्टीने आखल्यासारखी दिसत नाही. तसंच असायला हवं. थोडं वेडं-वाकडं. सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट असल्या ना, की मग आयुष्य किती बोरिंग होईल, नाही का?" तर तेव्हा आई म्हणते, "हो, पण आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी आपण मोजून-मापूनच करायचा प्रयत्न करतो ना." तर तेव्हा नुपूर म्हणते, "हो, ठीक आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देते. आता आपण ही बाहेर जी काही झाडं बघतो ना, ती किती वेडी असतात, पण दिसायला किती सुंदर असतात आणि त्यांना फळंही किती गोड येतात, हो का नाही? आणि खरं सांगू का मला तर असं वाटतं, की आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट असायला हव्यात. असं काही नसतं किंवा नसावं. उलट आयुष्यामध्ये थोड्या गोष्टी कमी-जास्ती झाल्या ना, तरी चालतील. पण आयुष्य ना सरप्राइजेसने भरलेलं असायला हवं. म्हणजे ते आनंदी होतं." असं ती सर्व काही बोलत असते आणि आता इकडे हा चावरे एंट्री घेतो आणि म्हणतो, "हाय, हाय, हाय, मार ही डालोगे." आणि आता त्याला बघितल्यानंतर या दोघीसुद्धा थोडंसं यांचा मूड चेंज होतो आणि या दोघीसुद्धा उठून उभ्या राहतात. तर चावरे आतमध्ये येतो आणि म्हणतो, "क्या बात है! क्या बात है!" माझं हृदय असं कणखर आहे म्हणून, नाहीतर माझं हृदय असं फाटा करून फुटलंच असतं. असं म्हणून तो वेड्यासारखा हसूच लागतो. आणि त्यानंतर तो आईच्या पायाच पडतो आणि म्हणतो, "आई, पाया पडतो आणि आई अहो तुमचा आशीर्वाद मला रोज मिळावा असं मी देवाकडे प्रार्थना करतो." आणि त्यानंतर तो पिशवीसमोर धरतो आणि म्हणतो, "आई सीताफळ आहेत याच्यामध्ये." अहो कोर्टातून बाहेर पडलो आणि मला सीताफळ दिसली. मग तेव्हा मला तुमचीच आठवण आली. म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन आलो. घ्या ना, घ्या. तर तेव्हा मीरा तिथेच उभी असते आणि ती म्हणते, "द्या, द्या. इकडे द्या. माझ्याकडे द्या." असं म्हणून ती सीताफळ आपल्या हातात घेते. तर तेव्हा नुपूर आता त्यांना विचारते, "आज तुम्ही इथे?" "नाही, म्हणजे मी तुम्हाला म्हणाले होते ना, की 1 तारखेला देईन पैसे." तर तेव्हा चावरे म्हणतो, "पण मी पैशासाठी आलेलोच नाहीये. मी ना प्रसाद घ्यायसाठी आलेलो आहे." "अहो, काल आपल्याकडे पालखी होती ना, त्याचा प्रसाद बनवलाच ना तुम्ही तुमच्या हाताने. तो प्रसाद घ्यायला आलेलो आहे मी." काय आहे ना, काल माझी हिअरिंग होती ना कोर्टात, म्हणून मला प्रसाद घ्यायला जमलं नाही. पण मला माहिती आहे तुम्ही माझ्यासाठी राखून ठेवला असणार आहे प्रसाद. तर तेव्हा मीरा आता त्याला खुणवू लागते. म्हणते, "ठेवलाय, ठेवलाय. मी राखून ठेवलाय प्रसाद तुमच्यासाठी." इतक्यातच आता या चावरेला कोणाचा तरी फोन येतो आणि त्यानंतर तो फोनवरती बोलत-बोलत उठतो आणि म्हणतो, "नाही, नाही, शक्य नाही. ज्यांना पैसे देणं शक्य नाही ना, त्याचा फैसला जज साहेबच करतात." आणि त्यानंतर एकदमच विचारतो यांना, की "हे घर तुमच्या नावावरच आहे ना?" आणि मग झालं तर मग. म्हणजे तो फोनवरती बोलत-बोलत यांना विचारल्यासारखं करतो आणि म्हणतो, "तुम्हाला तुमचं घर जज साहेब विकायला लावतील आणि मला माझे पैसे सुद्धा द्यायला लावतील. काय आहे ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है." आणि त्यानंतर फोन कट करून म्हणतो, "असं म्हणतात शहाण्याने कोर्टाची पायरी सुद्धा चढू नये आणि मी सुद्धा पायरी चढत नाही हां कोर्टाची. वकील असून सुद्धा सगळ्या केसेस आहे ना बाहेरच्या बाहेर पलटवून टाकतो मी." आणि त्यानंतर तो परत बसतो आणि म्हणतो, "नुपूरजी शिरा देताय ना?" तर तेव्हा नुपूर म्हणते, "हो, हो, आणते." असं सांगून ती आता आतमध्ये जाते आणि त्यानंतर ती शिरा घेऊन येते आणि त्यानंतर तो शिऱ्याचा एक घास खातो आणि म्हणतो, "वाह! वाह! नुपूरजी वाह! काय गोड बनवलाय हो शिरा आणि तुम्ही तुमच्या हाताने बनवलात ना शिरा, म्हणून एवढा गोड झालेला आहे. वाह! वाह!" असं म्हणून तो शिरा खाऊ लागतो आणि त्यानंतर तो एकदमच उठतो आणि म्हणतो, "चला येऊ का?" तर तेव्हा मीरा त्याला विचारते, "आता परत कधी येताय?" तर तेव्हा चावरे लगेचच म्हणतो, "उद्या. उद्याच येतोय मी 7 PM आणि तुमचा प्रसाद पण मिळायला हवा ना." असं तो म्हणतो आणि नुपूरला म्हणतो, "नुपूरजी" असं म्हणून आपल्या खिशामधल्या गुलाबाला हात लावतो आणि परत तिला म्हणतो, "येतो हां." आणि असं म्हणून तो तिथून निघून जातो. तर तो निघून गेल्यानंतर ती नुपूरची आई असते ती म्हणते, "कसा आहे गं हा माणूस?" तर तेव्हा आता मीरा नाटक करू लागते. म्हणते, "बाई, बाई, बाई, तुझ्या लग्नासाठी घेतलेल्या पैशामुळे ही ब्यात मागं लागलेली आहे मीरा. देवा, उद्या संध्याकाळी 7च्या आत त्यांचे पैसे देऊन टाक. या घरावर जर तुझ्यामुळे काही संकट आलं ना, तर बघच सांगून ठेवते तुला." असं म्हणून ती आता वैतागत आतमध्ये निघून जाते. तर तेव्हा आता नुपूरला टेन्शन येतं आणि ती आता मनातल्या मनात बोलू लागते, "उद्या 7 पर्यंत जर मी पैसे नाही आणू शकले तर? हे घर आणि हे कुटुंब? नाही, नाही, काही सुद्धा करून मला पैसे जमवावेच लागतील. पण कसे जमवू?"
असं ती सर्व काही विचार करत असते. आणि त्यानंतर ती आता पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि इन्स्पेक्टरना ती विचारते, "इन्स्पेक्टर साहेब, वेदांतच्या ॲक्सिडेंट केसबद्दल काही तपास लागला का?" तर तेव्हा इन्स्पेक्टर तिच्यावरती भडकतातच. म्हणतात, "अहो कितीदा तुम्हाला तेच-तेच सांगायचं? अहो वर्ष उलटून गेलेलं आहे त्या अपघाताला. आपल्या हाती काही लागलं का? अहो काही लागलं का हाती? नाही लागलं ना? अहो हिट अँड रनची केस आहे तुमची आणि असल्या ना कित्येक केसेस माझ्याजवळ पेंडिंग आहेत आणि आता हाती काही लागणार नाही. त्यामुळे थांबवा हा शोध." तर तेव्हा नुपूर म्हणते, "अहो इन्स्पेक्टर साहेब, कुठेतरी सीसीटीव्ही असेलच ना आणि ती गाडी कुठेतरी नोटीस झाली असेलच की." तर तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, "हे बघा, तुम्हाला याआधी सुद्धा मी खूपदा सांगितलेलं आहे. आता शेवटचं सांगतो. ॲक्सिडेंट झालेल्या स्पॉटपासून 3 किलोमीटरच्या रेडियसपर्यंत कुठेही सीसीटीव्ही कॅमेरा नाहीये. अहो, पुरावा मिळाला असता तर तो माणूस आत्तापर्यंत जेलमध्ये असता ना. हे बघा, पुराव्याशिवाय आम्ही कुठलाही शोध घेऊ शकत नाही आणि तुम्ही सुद्धा शोध घेणं थांबवा." असं ते बोलत असताना आता नुपूर तर त्यांच्याकडे रागारागानेच बघत असते. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, नुपूर आता चाललेली असते आणि एखादा एक चोर येतो आणि तिच्या हातामधली तिची पर्स घेऊन तो पळून चाललेला असतो. तर तेव्हा नुपूर ओरडू लागते, "चोर, चोर!" आणि नेमका आता मित्रांनो तेव्हा मल्हार समोर येतो आणि त्या चोराला पकडतो आणि त्याला एक फाईट मारून त्याच्याकडून बॅग काढून घेतो. तर तेव्हा नुपूर आता ती बॅग मल्हारकडून परत घेते आणि तेव्हा मल्हार तिला म्हणतो, "चेक करून घ्या नीट प्लीज." तर तेव्हा नुपूर म्हणते, ₹70 आहेत याच्यामध्ये. तर मल्हारला धक्काच बसतो आणि तो म्हणतो, "तुम्ही ₹70 जीव धोक्यात घालून त्याच्यामागे धावत होतात." आणि म्हणतो, "इथेच भेटलाय ना, पुन्हा नका भेटू कधीच." असं म्हणून तो आता रागारागात तिथून निघून जातो. तर त्यानंतर आता नुपूर जेव्हा घरी येते, तर तेव्हा तिचा भाऊ तिला सांगतो, "अगं नुपूर, ₹15,00,000 आहेत त्यांचे. कसं फेडणार आहोत सांग ना पण." तर ₹15,00,000चं ऐकल्यानंतर नुपूरला तर धक्काच बसतो. आणि त्यानंतर आता इकडे दुसऱ्या दिवशी मल्हार एका शेफच्या शोधात असतो आणि त्यासाठी तो बऱ्याच शेफनी जी रेसिपी डिश बनवलेली असते त्याचं टेस्टिंग करत असतो आणि सगळ्यांना रिजेक्ट, रिजेक्ट असं म्हणत असतो आणि म्हणत असतो, "मला एक अस्सल मराठमोळा शेफ हवा आहे, तोही मराठमोळं जेवण बनवणारा, तोही संध्याकाळी 6:30च्या आत." तर तेव्हा नुपूर आता त्या ताईकडे येते आणि म्हणते, "तुम्ही शेफ शोधताय ना, मी ट्राय करू का?" आणि तिला बघितल्यानंतर ती ताई तर तिच्याकडे बघतच राहते. तर मित्रांनो, आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.